मैत्रिणीचा होणारा नवरा बळकावणारी त्या मिठूने कोणाचा तरी हात धरून निघून जाता त्या तेजाने बरोबर डाव साधला। बरं, लग्न करावं तर लग्न न करता त्या मुलासोबत लिव्हिंग मध्ये राहते। ती वल्लरी स्वतःच्याच नवऱ्याला जेलमध्ये टाकायला निघाली। तुला तुझा भूतकाळ आठवतोय ना? विसरण्यासारखा नाही येतो। मग मला सांग, मी तुम्हाला फालतू म्हणू नये का? बस, तुम्ही मला काय वाटेल ते बोला, पण माझ्या मैत्रिणींबद्दल काहीही वाईट साईड मी ऐकून घेणार नाही। नाहीतर काय? हा, कैलास भाऊजी, श्वेताताई, वल्लरी, वल्लरी, तू इथे? श्वेताताई, कैलास भाऊजी तुमच्यावर हात उचलतात आणि तुम्ही गप्प राहिलात? माझी बायको आहे, मी तिला पाहिजे तेव्हा तोडवू शकतो। तुझा काय संबंध आहे? अगं तसं काहीच नाहीये। मी पाहिलंय सगळं आणि सगळं ऐकलंय। श्वेताताई, तुम्ही आज एक गोष्ट विसरताय। नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा आदर महत्वाचा असतो आणि कैलास भाऊजी तुमचा इथे आदर करतात असं मला दिसत नाहीये। ए वकिलीनबाई, आमच्या घरातल्या गोष्टी आहेत त्या आमच्या आम्ही बघून घेऊ। तू निघ इकडून, चल। कैलास भाऊजी, आता तुम्ही मला वकिलीनबाई म्हणालाच आहात तर तुम्हाला कायदा शिकवायलाच हवा। प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 नुसार कुठल्याही महिलेचा अपमान होईल असे अपशब्द वापरणं गुन्हा आहे आणि यासाठी तुम्हाला जेलही होऊ शकते। इथे तर तुम्ही श्वेताताईंवर हात उचललाय, कळतंय ना? हे श्वेता, तुझ्या मैत्रिणीला समजव। स्वतःच्या नवऱ्याला तर जेलमध्ये पाठवायची तयारी करते, आता तुझ्या नवऱ्याला पण पाठवायला निघाली। ऐक ना, हे बघ, तू आता निघ, मी सगळं नीट हँडल करेन। काय हँडल करणार आहात आणि कसं हँडल करणार आहात? संसार हे नवरा आणि बायको दोघांनी मॅनेज करायचं असतं। इथे तुम्ही एकट्याने सगळं करताय। तुमचा नवरा तुमच्यावर साधा विश्वास ठेवायला पण तयार नाहीये। कसा हा संसाराचा गाळा एकट्याने पुढे कसा ढकलणार आहात? अगं वल्लरी, हे आत्ताच मी खरंच खुश आहे माझ्या संसारात। श्वेताताई, किती काळ खोटं बोलणार? ए, तू काय माझ्या बायकोला फूस लावून आमचा संसार मोडायला निघालीस? तुझ्या तर एक मिनिट, तुमची हिंमत कशी झाली माझ्या मैत्रिणीशी असं वागायची? श्वेता, तुझा भूतकाळच वाईट नव्हता, तर तुझी संगत पण वाईट होती। या असल्या थिल्लर मैत्रिणींसोबत राहून आपल्या संसाराचा मातेरं करायला निघालीस। मग नका करू ना आपल्या संसाराचं मातेरं। लग्नाआधी माझ्या आयुष्यात काय काय घडलंय ते सगळं मी नीट सांगितलं होतं तुम्हाला स्पष्टपणे। तुला तुझ्या भूतकाळात सकट ऍक्सेप्ट करेन असा खोटा आवडला, कशाला बोललात खोटा? मग माझ्याशी लग्न करून तुम्हाला पश्चाताप होतोय। माझी बायको म्हणून तुमच्या बरोबर राहायची लायकी नाही हे किती वेळा ऐकवलं लग्नानंतर। मी सगळं शांतपणे सहन करत राहिले। मला वाटायचं आज ना उद्या तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल। मी फक्त वाटच बघत राहिले, तसं काही झालंच नाही। बस झालं आता नाही सहन होत आहे मला। मी जाते, माझ्या त्याच मैत्रिणींच्याकडे जाते त्यांचा तुम्ही सारखा बाणुतारा करायचा। आता माझ्या प्रेमाची तुम्हाला जेव्हा जाणीव होईल ना आणि आपल्या संसाराची ओढ लागेल ना, तेव्हा मला न्यायला या।
आता जाते मी. जाते म्हणजे जर सोडून चाललीस? जा. नाही जा ना. तुला काय वाटतं तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही? माझ्याशिवाय जगू शकला तर आनंदच आहे, पण कधीतरी तुमच्या आयुष्याला, या घराला माझी गरज पडेल अशी अपेक्षा आहे माझी. मी वाट बघते. हो, पण जेव्हा याल तेव्हा माझा भूतकाळ बाजूला ठेवू, आपल्या दोघांच्या भविष्याचा विचार डोक्यात घेऊन या अशी आशा करते. चला. जा ना. मी पण बघतो किती दिवस तुझ्या मैत्रिणी ठेवून घेत आहेत तुला. कैलासने फक्त वरवर दाखवलं होतं की त्याने माझा भूतकाळ ऍक्सेप्ट केलाय. खरं तर त्याने मला कधीच बायको म्हणून स्वीकारलं नाही. खोटं नाटक केलं त्याने, पण त्याच्या मनाने मला बायको म्हणून स्वीकारलंच नाही अगं. हळूहळू त्याचा पुरुषी अहंकार संशयात बदलला. त्याला वाटायचं की मी कुणाच्या तरी प्रेमात पडेन. त्या भीतीने त्याने माझ्यावर बंधनं लादायला सुरुवात केली. तो माझा फोन सुद्धा चेक करायचा. म्हणून त्याने मला तुमच्याशी कधीच कॉन्टॅक्ट करू दिला नाही. तुमच्यापासून सुद्धा दूर जायला सांगितलं. पण मला कळत नाहीये, आमच्यापासून दूर का? आम्ही तर तुमच्या हिताचाच विचार करू ना. कैलासला सारखी भीती वाटायची की माझ्या मैत्रिणी माझ्याशी बोलतील, मला शिकवतील, माझे कान भरतील आणि त्याच्यापासून मला तोडतील. स्वामी, श्वेता ग, कैलास भाऊजींना हे असं सगळं वाटतंय, हे जर आम्हाला माहित असतं ना आधीच तर आम्ही बोलायला आलो असतो ना त्यांच्याशी या विषयावर. त्याचा काहीच फायदा झाला नसता. आपण ज्या रंगाचा चष्मा घालतो ना तसंच जग दिसतं आपल्याला. कैलासच्या आणि माझ्या संसारात ना सगळं होतं, फक्त प्रेम आणि सन्मान नव्हता बघ. माणसाला दोन प्रकारे तोडता येऊ शकतं. एक त्याचं शारीरिक छळ करून आणि दुसरं त्याचं मानसिक खच्चीकरण करून. आमच्या संसारात कैलासने दुसऱ्याच गोष्टीचा जास्त वापर केला. तो सारखं दाखवायचा मला की एक बायको म्हणून मी कशी नालायक आहे, मी किती वाईट आहे, मी किती खराब आहे हेच दाखवायचा. जगासमोर आम्ही एक आदर्श कपल होतो, पण आतल्या आत माझं काय होत होतं, माझी काय घुसमट होत होती माझी मलाच माहिती. श्वेताताई, शांत व्हा. मला फक्त एक गोष्ट सांगा, तुम्ही या सगळ्यामध्ये मैत्रिणींपैकी कोणालाही विश्वासात घेऊन सांगण्याचा प्रयत्न का नाही केला? कशी सांगणार होते? कशी सांगणार होते? सगळं छान आहे असं चित्र मीच रंगवलं होतं ना तुमच्या समोर.
पण हळूहळू त्या चित्रातले रंग उडून गेले. ते चित्र आता कुरूप दिसायला लागलं होतं. आणि सगळं छान आहे हे खोटं नाटक किती दिवस केलं असतं मी. खूप खरं सांगू का, मला असं वाटायचं की मी जरी खरं सांगितलं तरी माझ्यावर तुम्ही सगळ्याजणी विश्वास ठेवाल कशावरून. कारण मागे अनिमेष प्रकरणात मी वेड्यासारखी वागले होते. तुम्हाला असंच वाटलं असतं ना, मी आता सुद्धा खोटच बोलतेय, काहीतरी वेड्यासारखंच वागते. म्हणून मी लांब गेले तुमच्यापासून. श्वेताताई, शांत व्हा. शांत व्हा, शांत व्हा बघू. बघा, आपण मैत्रिणी आहोत आणि मैत्रिणी कधीच एकमेकींना जज नाही करत. मैत्रिणी एकमेकींना नेहमी त्यांच्या फ्लॉज सकट एक्सेप्ट करतात. हे विसरलात का तुम्ही? तुम्हीच बोलायचात ना. मग हो, एकदा मला सांगितलं असतं ना तुम्ही, तर ह्या सगळ्यातनं काहीतरी तोडगा काढला असता ना आपण. माझी हिंमतच नाही झाली. श्वेता, हे बघा श्वेता, ते तुम्हाला माझ्याकडे राहायचंय, तुम्ही माझ्याकडे राहा. तुम्हाला तेजाताईंकडे राहायचंय, तेजाताईंकडे राहा. तुम्हाला हवं तिथे राहा, पण काही दिवस शांततेत घालवा. कसलाही विचार करू नका. स्वतःला वेळ द्या. सावरा आता स्वतःला. आम्ही आहोत तुमच्यासोबत. श्वेता, वल्लरी बरोबर बोलते. आठवतंय आपण सगळे आधी किती छान एकत्र राहायचो. हे बघ, आता ना प्रेरणा पण इथेच राहणार आहे. जोपर्यंत अजित येत नाही ती इथेच आहे. तू पण तुझ्या घरी इथं हक्काने आणि अगदी निवांत राहा.